हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण प्रॉब्लेम घेतोय लिक्विडेशन कंपनी TY/BCom चॅप्टर नंबर 6 प्रॉब्लेम नंबर 6. वा 6 and 6 चॅप्टर 6 प्रॉब्लेम 6. चला बघा, तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या आधी तुमच्या बुक्समध्ये, मग त्याला आपण सॉल्व करूया. आधी मी रीड करतोय, लक्ष ठेवा. अकाउंट आहे, कसं सोडवणार बघा. A Limited company passed the resolution winding up voluntary liquidation 31st March when its balance sheet stood as follows. Liabilities: capital account 8,000, preference share 80,000, 12,000 equity share 120, secured loan है 5% डिबेंचर secured on freehold. मतलब ये जो डिबेंचर है ये फ्री होल्ड प्रॉपर्टी के ऊपर मॉर्गेज रखा है, तो फ्री होल्ड प्रॉपर्टी को हमने वहाँ पे मॉर्गेज रखा आहे. म्हणजे ते तारण ठेवलं आहे आपण, ते गहाण ठेवलं आहे, त्या बदल्यात आपण डिबेंचरची व्हॅल्यू किती घेतली? 60,000. दिस इज लोन अमाऊंट. करंट लायबिलिटी बँक ओव्हरड्रॉप आहे, ट्रेड क्रेडिटर अँड इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स इज अ प्रेफरन्शियल क्रेडिटर. इन्कम टॅक्स इज अ प्रेफरन्शियल क्रेडिटर. ॲसेट साईड फ्री होल्ड प्रॉपर्टी, इथे आपण त्याच्यावर तारण ठेवून त्यावर लोन घेतलं होतं 60,000. प्लांट अँड मशिनरी, स्टॉक डेटरवर कॅश फक्त किती रुपये? 250. खाली या. इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज पेड अप टू 31/64. बरं, इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 31/64 इकडे 31/63 आहे, इथे प्रिंट मिस्टेक आहे. 63 इथे 34/64 आहे. तर आपल्याला एका वर्षाचा 63 to 64 आपल्याला इंटरेस्ट ऑन डिबेंचर म्हणजे 1 वर्षाचा इंटरेस्ट द्यायचा आहे. बट डिव्हिडंड प्रेफरन्स इन ॲरियर 3 year. डिव्हिडंड कधी देतो आपण? प्रेफरन्स शेअरवर. आणि प्रेफरन्स शेअर किती आहे आपले? 80,000. त्याच्यावर किती वर्ष द्यायचं आहे आपल्याला? 3 वर्ष. 3 years. किती वर्ष द्यायचे? 3 years. ओके. नेक्स्ट आहे, पुढे काय दिले प्रॉब्लेममध्ये बघा. फ्री होल्ड प्रॉपर्टी वॉज सोल्ड 1,00,000. ही ती फ्री होल्ड प्रॉपर्टी जी 80ची होती ती 1,00,000 रुपयाला सेल केली. आपल्याला प्रॉफिट झाला, लॉस झाला ते इथे रेकॉर्ड करायचं नाही आहे. आपण सेल कितीला केली? 1,00,000. लोन किती होतं? 60,000. लक्षात ठेवा. प्लांट अँड मशिनरी 60,000. डायरेक्ट सिम्पल ॲसेट आहे. स्टॉक डेटर 50,000 विकलं आहे. डिबेंचर वेअर पेड ऑफ आउट ऑफ द सेल प्रोसीड ऑफ ॲसेट. तेच ते, हे डिबेंचरची अमाऊंट पेमेंट करायला सांगतो आहे तो. ओके. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन किती रुपये आपल्या प्रॉब्लेममध्ये? 5,000. अँड लिक्विडेशन रेमोनरेशन फिक्स अमाऊंट दिली आहे 2,530. त्यामध्ये प्लस 2% दिले आहेत इथे. 2% ऑन अमाऊंट रिलाईज, म्हणजे 2% अमाऊंट रिलाईजवर. म्हणजे ज्या ॲसेट तुम्ही इथे सेल केल्या या सेकंड पॅरेग्राफला त्या सर्वांची टोटल करा. कोणाची? 1,00,000 प्लस 60,000 प्लस 75 प्लस 50 आणि त्यावरती 2% कमिशन द्या. त्यानंतर अँड 10% कशावर द्यायला सांगितलं? ऑन द अमाऊंट रिटर्न टू इक्विटी शेअर होल्डर. म्हणजे इक्विटी शेअर होल्डर म्हणजे हे 1,20,000 आहे, त्याच्यावरती आपल्याला 10% शेअर होल्डरवर कमिशन द्यायचं आहे. पण आपण हे पेमेंट करू शकलो तर त्यावर 10% देऊ, नाही करू शकलो तर जेवढं पेमेंट होईल तेवढंच द्यायचं. मी मागच्या प्रॉब्लेमला तुम्हाला शिकवलं, जर 100 असेल तर ₹2 कमिशन, म्हणजे 102 रुपये आपल्याकडे पाहिजे तेव्हा ₹2 कमिशन देऊ शकतो आपण. ओके. मग ती कंडिशन आहे ती. ओके. चला सॉल्व करू घेऊ आपण प्रॉब्लेम. स्टार्टिंगपासून पुन्हा सुरुवात करूया. फ्री होल्ड प्रॉपर्टी वॉज सोल्ड म्हणतोय तो. ॲसेट साईडला बघा, कॅश दिली आहे आपल्याला. कॅशची प्राईस दिली तुम्हाला 250. मी इथे लिहून घेतो आधी. कॅश 250. ॲसेट रिलाईज लिहून घ्यायचं. ॲसेट रिलाईज कोणते ॲसेट घ्यायचे इथे? ज्याच्यावर तुम्ही कर्ज घेतलेलं नाही त्या ॲसेट घ्या. मग कोणत्या? त्या फ्री होल्ड प्रॉपर्टी सोडून द्या, ती नंतर बघू. प्लांट अँड मशिनरी आहे 60,000. प्लांट अँड मशिनरी 60,000 आणि ॲडजस्टमेंटच्या व्हॅल्यू घ्यायच्या. स्टॉक 75,000. नंतर डेटर आहे 50,000. ॲडजस्टमेंटचं घेतोय मी. डेटर 50,000. तिघांची टोटल ऑफरला घेऊ आपण. 5 7 5 12 6 18 185.
185. ओके. बरं, नेक्स्ट बघा. द डिबेंचर वेअर पेड आउट ऑफ द सेल प्रोसीड म्हणतोय तो. आपण फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,00,000 रुपयाला सेल केली होती, त्यावर आपण लोन बघा बरं लायबिलिटीला डिबेंचर घेतलं होतं आपण 60,000. म्हणजे याचा अर्थ 1,00,000 मायनस 60 केले तर 40,000 आपल्याला इन्कम होईल. अजून सरप्लस आहे ते पण इकडे घेऊन टाकू आपण. सरप्लस ते इथे लिहून घ्यायचं. कोणती ॲसेट सेल केली तुम्ही, कोणत्या ॲसेटवर कर्ज घेतलं ते इथे रेकॉर्ड करा. फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,00,000 लेस किती पर्सेंट डिबेंचर आहे आपले, 5% डिबेंचर आहे 60,000चे, पण सोबत इंटरेस्ट पण द्यायचा आहे आपल्याला, लक्षात ठेवा. 5% डिबेंचर. इनरला घेतो पुन्हा 60,000 आणि त्यामध्ये प्लस इंटरेस्ट ऍड करतो. खाली ऍडजस्टमेंटला मी तुम्हाला बोललो होतो बा 64 होते आणि वरती बॅलन्स शीटच्या वर 63 होते. व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटलं होतं मी 63 64 1 वर्षाचा डिफरन्स आहे, म्हणजे 1 वर्षाचा इंटरेस्ट द्यायचा आहे आपल्याला. मी इथे इंटरेस्ट फाइंड करतो. 60,000 मल्टिप्लाइड बाय हे सिक्युरिटी इंटरेस्ट 5% मल्टिप्लाइड बाय 1 इयर. 1 इयर म्हणजे डायरेक्ट यायचं 003,000. म्हणजेच तुम्ही बँकेतून लोन घेतलं 60,000, हे बघा हे, प्लस त्याच्यावर इंटरेस्ट देणार आहे 3,000, म्हणजे टोटल पेमेंट होणार किती मग 63,000. टोटल पेमेंट किती होणार 63. तुम्हाला ऍसेट जी तारण ठेवली होती ती ऍसेट किती रुपयाला सोल्ड केली होती 1,00,000. लोन किती 63,000 विथ इंटरेस्ट. विथ इंटरेस्ट मध्ये ऍड करून सॉरी लेस करा आणि आउटरला घ्या, या दोघांचं ऍडिशन करा आणि ते लेस करा. तर 37,000 दिस इज अ सरप्लस. याला आपण म्हणतो सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. ओके. चला आपले कॅश झालेली कलेक्ट. एवढे कॅश कलेक्ट झाली ते घेऊन टाकू बरं. 250 250 250 7 + 5 12 3 4 12 2,22,250 इतके पैसे तुमच्याकडे जमा झालेले आहेत. बघा समजलं का, क्लिअर आहे. ओके. पुढे जायचं. इथे पेमेंट लॉ चार्जेस प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाही. लिक्विडेटर रेम्युनरेशन रेकॉर्ड करायचं आपल्याला. लिक्विडेटर रेम्युनरेशन. ओके. पण लिक्विडेटर रेम्युनरेशन मध्ये फिक्स दिलं होतं आधी आपल्याला. किती दिलं होतं फिक्स ते चेक करा बरं. प्रॉब्लेम मध्ये 2,530 दिलं होतं बघा. त्या ऑर्डरला घेऊन टाका. ओके. त्यानंतर आपल्याला त्याच्याच पुढे काय दिलं होतं बघा प्रॉब्लेम मध्ये +2% ऑन अमाऊंट रिलाइज. पण तुम्ही टोटल ऍसेट सेल केल्या किती हे बघा. हे 1 2 3 185. पण ही पण त्या ऍसेट तुम्ही सेल केली आहे ना, ज्याच्यावर तुम्ही कर्ज घेतात ती ऍसेट पण त्या मार्केटमध्ये सेल केली आहे. मग ती प्लस करा म्हणजे 185 प्लस ती असेल 1,00,000. दोघांची टोटल करा 285 होईल. मग त्या 285 वर 2% देऊन टाका. 2% देऊ शकतोय आपण, कारण आपल्याकडे टोटल रिसिप्ट साईडला लिहून ठेवतो मी. टोटल रिसिप्ट ही ना, टोटल रिसिप्ट 1 2 3 यांची टोटल काय आली 2,22,250. 2,22,250. ओके. मग त्यातून आपण हे पेमेंट करू शकतो. करा बरं. 2,0,0 2 5 10 कॅरी ओव्हर 60 70 2 2 4 आणि 5,700 चा आपण पेमेंट करू शकतोय. केलं. इसके बाद किसके ऊपर देना है कमिशन. कशावर द्यायचं आहे आपल्याला कमिशन बघा बरं प्रॉब्लेम मध्ये. तो म्हणतोय 10% ऑन इक्विटी शेअर होल्डर. मग प्रॉब्लेम मध्ये अनसिक्युअर्ड क्रेडिटरवर दिले का कमिशन नाही. प्रेफरन्स शेअरवर सांगितले का नाही. मग ते दोघं आयटम येणार नाही. डायरेक्ट काही 10% ऑन इक्विटी शेअर होल्डर. पण होल्डवर ठेवा.
आपल्याला थोडी ना माहिती आहे किती पेमेंट करणार आहे आपण इक्विटी शेअरचं. आहे लायबिलिटीला 1,20,000 इक्विटी शेअर आहे बघा, पण पेमेंट होईल की नाही याची गॅरंटी नाही. ते राहू द्या, पेंडिंग ठेवा, त्याला 2 लाईन जागा सोडून द्या. मग लिक्विडेशन एक्सपेन्सेस घेऊ. लिक्विडेशन एक्सपेन्सेस शोधा खाली ऍडजस्टमेंटला. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन दॅट इज लिक्विडेशन एक्सपेन्सेस 5,000 देऊ शकतो आपण पेमेंट. दिलं. नेक्स्ट आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर. प्रेफरन्शियल क्रेडिटर किती आहे आपला आता प्रॉब्लेम ते दिलंय इन्कम टॅक्स म्हणून तुमच्या लायबिलिटीला. बघा, इन्कम टॅक्स नावाचा आयटम दिलाय, ते प्रेफरन्शियल क्रेडिटर असतं. आणि किती रुपये आहे ते 4,500 देऊ शकतो की आपण 4,500. कशी देऊ शकतो हे 1 2 3 4 अजून तर आपण 1000 मध्ये 15-20,000 पण नाही होते पूर्ण है ना. नेक्स्ट डिव्हेंचर होल्डर. डिव्हेंचरवरच तर आपण लोन घेतलं होतं, ते डिव्हेंचर असतं लोन आहे, त्याच्यामुळे ते इथे पुन्हा येणार नाही. मग काय पुढचं ड्यू की अनसिक्युअर्ड क्रेडिटर. अनसिक्युअर्ड क्रेडिटर घेत असताना यामध्ये काय काय येतं ते बघूया लायबिलिटीला. चला, बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर दोनच आयटम आहेत. मी घेतो मग बँक ओडी 30,000 आणि क्रेडिटर 65,500. हे दोन आयटम आहेत. पेमेंट होतंय का चेक करू बरं. 95,500 द्यायची आपल्याला. मग 4 5 9 5 14 15 16 17,000 दिलेत आपण, म्हणजे 20 पण धरले तर 2 लाख शिल्लक आहे आपल्याकडे अजून. तर 2 लाखात आपण 95,500 देऊ शकतो. कळलं. दोघं आहेत ना, पेमेंट करू शकतोय आपण. 4 5 9 5 14 15 16 17 18,000 धरले, 20 पकडून घ्या. 2 22 मधून 20 दिल्यावर अजून 2 लाख शिल्लक आहे म्हणून दिले. पुढची स्टेप आहे आपली प्रेफरन्शियल कॅपिटल. आता प्रेफरन्शियल कॅपिटल लायबिलिटीला चेक करा किती होतं 80,000. पण प्लस याच्यासोबत काय द्यायचं आपल्याला डिव्हिडंड द्यायचा. 3 वर्ष सांगितलं होतं खाली ऍडजस्टमेंटला बघा. 31 मार्च 64 च्या पुढे बघा. बट डिव्हिडंड प्रेफरन्स वेअर ॲडियर इन 3 इयर. मी इथे फाईन करतो, तिथे नाही करत. 80,000 मल्टिप्लाइड बाय किती पर्सेंट आहे. पर्सेंटेज तुमच्या लायबिलिटीला आहे. बरं, इथे पर्सेंटेज ते दिलेले नाहीये, प्रिंट मिस्टेक आहे प्रॉब्लेम. 5% आहे. 5% 3 इयर. ओके, 5% हे तिथे प्रिंट मिस्टेक आहे, ते करून घ्या. 8,000 5% प्रेफरन्स शेअर येते. 0 0 5 1 15 15 8 120 0 0 0 12,000 रुपये. 12,000 आपण देऊ शकतो का बघा. 80 + 12,000 हे आपण देऊ शकतो का. 92 आहे बघू. 95 आणि प्लस हे 20 1,30,000 जरी पकडले, यातून 1,30,000 जरी दिली आपण, तर आपल्याकडे अजून 1 लाख कॅश शिल्लक आहे की नाही चेक करून घेऊ. 1 मिनिट. इथे ना 3 इयर्स दिलाय डिव्हिडंड, त्याला 1 इयर घ्या. 1 इयर करा तिथे. 1 इयर करा. कॅश कमी पडेल ना मग पुढे. 4,000 घेतो. 8,45 4 1 इयर करा तिथे. 8 5 4 84,000 देऊ शकतोय आपण. कसे 95 आणि 5 1 लाख. 4 5 आणि 2 म्हणजे 1,15,000-16,000 सोडले तर वरती 1 लाख उरले तर आपल्याकडे, म्हणून 84,000 आपण देऊन टाकू. लक्षात. मी कमी याच्यासाठी केले, पुढे आपल्याला अजून एक स्टेप द्यायचं आहे पेमेंट, ते 1 वर्ष करून लागले. ठीक आहे. 3 केले तरी चालेल. 8,000 अजून देऊ शकतो आपण. एक्झॅक्ट उत्तर काढावं लागेल. नेक्स्ट स्टेपला इक्विटी शेअर होल्डर. तर लास्ट स्टेप आहे आपली इक्विटी शेअर होल्डर. हे पेमेंट करायचं आहे आपल्याला. टोटल तर हीच राहील आपली 222 250. बरं, किती कॅश शिल्लक आहे आपल्याकडे ते चेक करा. त्याच्यासाठी आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. टोटल पेमेंट कुठून कुठपर्यंत बघा, यांची बेरीज करा. 2530
मग 5,700, 5,000, 4,500, 95,500 आणि 84,000. सर्वांची टोटल करा. चला 30, 5 10, 5 15, 7 22, 4 2 6, 5 11, 4 15 आणि 10, 25 आणि 27, 2 8 10, 10 आणि 9 19, 1,97,230. तरी तुम्ही एक तर स्वतः बेरीज करा. ठीक आहे. 197,230 हे मायनस करा यातून. 0 2 0 5 2 25,020 रुपीज आपल्याकडे शिल्लक आहे. दिस इज अवेलेबल कॅश. मग आपल्याला हे द्यायचं आहे पेमेंट. मी आताच सांगितलं तुम्हाला 100 रुपये अजून करा. मागच्या प्रॉब्लेमलाच सांगितलं होतं. इथे 10% आहे आता, मग 10 रुपये येतील. नाही तर म्हणसान 2 रुपये नाही. 100 रुपयाचे 10% 10 रुपये म्हणजे आपल्याकडे पेमेंट किती अवेलेबल पाहिजे? 110. तरच तर आपण 10 रुपये कमिशन देऊ शकतो. मग 110 म्हणजे ही अमाऊंट आहे. 25,020. याला किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लाइड बाय 10/110. 0 0 कट. 11 ने याला भाग द्या. जे उत्तर येईल ते येईल. 11 दुनी 22, 3 0. 11 दुनी 22, 8 2, 11 7 77, 5 0, 11 चौक 44, 6 0, 11 5 55, 5 0, 11 चौक 44. थोडं पॉइंट मध्ये येत आहे. येऊ 2,774 रुपये. 2,774 आहे. मी 75 करून घेतो. दिस इज कमिशन. इथे उरतील 5. 12 7, 11 7 गेले 4, 12 1 7 8 10 1 2 3 5 2 2,20,000 आपलं 22,245. ते मायनस करा. 22,245 तुमचं उत्तर आलेलं आहे. ते इथे रेकॉर्ड करा. 22,245 आणि जे कमिशन आहे ते इथे बिंदास लिहा तुम्ही. 2,775. कसं हे जे उत्तर आलेलं आहे ते मायनस केलं आपण. सॉरी 2274 आहे ना. ओके 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 2275. सॉरी तेच तर म्हटलं. 5 5 5 10 1 7 1 8 8 आणि 4 12 12 1 हा बरोबर 2 3 7 10 1 2 3 5 22,745. 22,745 तेच इथे लिहायचे. 22,745. त्याच्यावरती 10% द्या बरं तुम्ही. 0 0 कट 1 पॉईंट टाकला. 22,74.5 ते चाललं ना. मी राऊंड फिगर करून घेतलं 22,75 म्हणजे तुमची टोटल हीच आली पाहिजे. अशा पद्धतीने ते पेमेंट करायचं. एक्झाममध्ये असे इतकं कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यू येत नाही. राऊंड फिगरच येते. आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून आहे. रिपीट बघून घ्यायची व्हिडिओ नाही समजली तर.